मित्रांनो, आपण मोठमोठ्या कॉलेजमध्ये बघतो, जसं की IIT कॉलेज, हे लोक एकदम साधे राहतात, दाढी वाढलेली, केस वाढलेली विद्यार्थी, किंवा गावाखेड्यातून आलेली माणसं बघा, ते विचार करतात विमान कसं उडलं असेल, हे ब्रिज कसा बांधला असेल. हे मधातले विचार करत नाहीत. रोज त्या ब्रिजहून जाणारे लोक विचार करत नाहीत की हा ब्रिज कसा बांधला असेल, किंवा रोज विमानात बसलेले लोक विचार करत नाहीत की ह्या विमानाची प्रोसेस कशी चालत असेल. विचार कोण करते? साधे राहणारे माणूस. जो माणूस गावात राहून विमानाकडे बघतो, ते विमानाच्या विषयी हजार विचार करत असत. विमानाविषयी 10 पटीने विचार करत, कसं उडत असेल, कोणते इंधन असेल, कशी चाकं असतात, कशी त्याची पंख्या असतात. हा कोण विचार करतोय? जो शांत आहे, साधा आहे, जमिनीवर आहे, गावाखेड्यात राहणार आहे, तो एखादा ब्रिज बांधलेला असते, त्या ब्रिजहून दररोज जाणारा विचार करत नाही की हा ब्रिज कसा बांधला असेल, याच्यावर किती किती क्विंटल अब्ज क्विंटल वजन याच्यावर असेल. ते विचार करत नाही. विचार दुसराच करतोय. तिथे न जाणारा शांत साधा माणूस एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये बघा, IIT कॉलेजमधल्या विद्यार्थ्याकडे बघा, ती शांत राहतात, अशी केस वाढलेली, दाढी वाढलेली, शिल्फरवर, भरमुड्यावर, शांत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे माणूस शांत राहते, जे माणूस दिखावा करत नाही, तेच रिअल आयुष्यामध्ये थोडी थोडी प्रगती करत असते. एका वाक्यात सांगायचं म्हणजे जे दिखावा करत नाही, ते त्याच्या रिअल आयुष्यामध्ये थोडी थोडी प्रगती करते. म्हणजे दिखावा न करता शांत राहून जो माणूस काम करतो, तोच माणूस परफेक्ट असतो. थोडक्यात ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं?